सो हा क्वेश्चन पहा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड एक्झिबिट्स द हायेस्ट लॅटाइस एनर्जी. लॅटाइस एनर्जी साठी आपण ट्रिक बेसिस वरती क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. लॅटाइस एनर्जी फॉर कॅटायन साठीची ट्रिक सांगते. रिझन ऑप्शन मध्ये सगळे एनायन सेम आहेत, सगळे एनायन एफ आहेत, फ्लोरीन आहेत. सो याचा अर्थ कॅटायन चेंजिंग आहे, तर आपल्याला कॅटायन आन्सर देईल. फॉर कॅटायन लॅटाइस एनर्जीची ट्रिक असेल साईज लहान चार्ज महान. साईज लहान चार्ज महान. मग आता जितके कॅटायन दिसत आहेत ते सगळे लिहून घ्या. लिथियम +1, बी मध्ये सोडियम +1, पोटॅशियम +1 and rubidium +1. They belong to same group. So as we go down the group, size increases. Size increases. आपल्याला फाइंड करायचं आहे हायेस्ट लॅटाइस एनर्जी. हायेस्ट लॅटाइस एनर्जी असण्यासाठी साईज लहान पाहिजे, चार्ज महान पाहिजे. चार्ज तर सगळ्यांवरती सेम आहे, सो साईज लहान कोणाची असेल? लिथियमची. लिथियम +1 विल हॅव हायेस्ट लॅटाइस एनर्जी. हायेस्ट लॅटाइस एनर्जी. सो काय टिक करायला लागेल आपल्याला? ऑप्शन नंबर ए ला. त्यानंतर जर कधी असं झालं की एनायनला बघून आन्सर सांगायला लागतं, तर एनायनच्या केसमध्ये साईज पण महान आहे आणि चार्ज पण महान आहे. क्लिअर आहे? नेक्स्ट, व्हॉट इज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स अराउंड सल्फर इन H2SO4 मॉलिक्यूल. सल्फरचं एटॉमिक नंबर आहे 16. सो आउटर मोस्ट मध्ये त्याच्या एटॉमिक नंबर आहे 16. सो आउटर मोस्ट मध्ये 2, 8, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि तो म्युच्युअली शेअर करून 6 बॉन्ड बनवू शकतो. त्याच्याकडे डी ऑर्बिटल असतं, सो ऑक्टेट एक्सपांड होऊ शकतं. ठीक आहे. सो 6 बॉन्ड बनवले आणि 6 बॉन्ड बनवले असतील तर इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत त्याच्याकडे? 12. चेक करा, काउंट करा. सो इथून पुढे लक्षात ठेवा, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स विचारलेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ बॉन्ड विचारलं असतं तर 6, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारलं तर 12. व्हॉट इज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन NO मॉलिक्यूल. NO मॉलिक्यूल हा ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज मध्ये लर्न केलेला आहे. ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज मध्ये लर्न केलेलं आहे. आणि ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज मध्ये जर ऑड आहे तर सगळे पेअर होतील, पण एक काय राहणार आहे त्याच्यामध्ये? अनपेड. 1 अनपेड इलेक्ट्रॉन असणार आहे. हे लॉजिक सांगतो. ठीक आहे. आणि जर तुम्हाला स्ट्रक्चर बेस हवं असेल तर काय कराल तुम्ही? नायट्रोजन लिहायचा, ऑक्सिजन लिहायचा. राईट हँड साइडचे जो ऍटम आहे त्याचे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स लिहून घ्या. जसं की ऑक्सिजन आहे, आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन? 6. नायट्रोजन आहे, आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन? 5. 1, 2, 3, 4, 5. राईट हँड साइड कडून बॉन्ड बनवायला स्टार्ट करा. ऑक्सिजन किती बॉन्ड बनवतो? 2. सो त्याचं ऑक्टेट पहिल्यांदा कंप्लीट करून घ्यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता याचं काय झालं बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. फक्त किती इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्या आउटर मोस्ट मध्ये? 7. म्हणून हा झाला ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज. आणि हा तुम्हाला एक अनपेड इलेक्ट्रॉन दिसत असेल, 1 अनपेड इलेक्ट्रॉन. सो दोन्ही वेळेने आन्सर 1च येतं. ऑप्शन नंबर बी. हे वरती जे आहेत ते लोन पेअर आहेत. ही लोन पेअर आहे, लोन पेअर आहे, लोन पेअर आहे. आणि अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे? फक्त 1. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. SF6 6 फ्लोरीन सोबत बॉन्ड म्हणजे 12 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट मध्ये. 5 क्लोरीन म्हणजेच 10 इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट मध्ये. आत्ताच बघितलं H2SO4 च्या आउटर मोस्ट मध्ये 12 इलेक्ट्रॉन असतात. सो राहिला कोण? लिथियम क्लोराइड. क्वेश्चन नंबर 30. व्हॉट इज फॉर्मल चार्ज ऑन सल्फर इन फॉलोइंग स्ट्रक्चर. फॉर्मल चार्जला एकदा हिंटने सॉल्व्ह करा. हिंटने सॉल्व्ह केलं तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये तुम्ही आन्सर टिक करायला पाहिजे 0. का? कारण सल्फरने 6 बॉन्ड बनवलेत. जी त्याची कपॅसिटी आहे 6 बॉन्ड बनवण्याची ती पूर्ण यूज केली आहे. कपॅसिटी पेक्षा कमी बॉन्ड बनवले तर मायनस चार्ज येतो. कपॅसिटी पेक्षा जास्त बॉन्ड बनवले तर प्लस चार्ज येतो. कपॅसिटी इतके बॉन्ड बनवले असतील तर मी काय टिक करायला पाहिजे? 0. शिवाय फॉर्म्युलावरून फॉर्मल चार्ज इज इक्वल्स टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स मायनस
बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? ॲटॉमिक नंबर लिहा, 2, 8, 6 लिहा. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन झाले 6. नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन म्हणजे सल्फर वरती लोन पेअर नाहीये, 0. बॉन्डेड इलेक्ट्रॉन सल्फरने 6 बॉन्ड बनवलेत, सो बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आहेत 12 डिवायडेड बाय 2. फॉर्मल चार्ज इज इक्वल्स टू 0. आयदर वेनी सॉल्व करा. नेक्स्ट MCQ, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल डज नॉट ओबे ऑक्टेट रूल? ऑक्टेट रूल कोण ओबे करत नाहीये? तर आपण ऑक्टेट रूलचे 3 ड्रॉबॅक्स बघितले, लिमिटेशन्स बघितले. एक इनकम्प्लीट ऑक्टेट असला पाहिजे, इनकम्प्लीट ऑक्टेट. आणि इनकम्प्लीट ऑक्टेट मध्ये आपण एक्झाम्पल्स कोणते कोणते घेतो? लिथियम क्लोराइड, बेरिलियम क्लोराइड, येस. किंवा एक्सपांडेड ऑक्टेट असला पाहिजे. ऑक्टेट रूल फॉलो नाहीत करत असे कोण आहेत? इनकम्प्लीट ऑक्टेट असू शकतील, एक्सपांडेड ऑक्टेट असू शकतील, जसं की SF6, PCl5, H2SO4. आउटर मोस्ट मध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स, किंवा आता जसं पाहिलं तसं ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज. ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज मध्ये एक्झाम्पल काय लिहिलेलं आपण? NO. मग आता चेक करा यापैकी कोण इथे आलाय का? CCl4 त्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे, O2 मध्ये ऑक्टेट कम्प्लीट आहे, Cl2 मध्ये ऑक्टेट कम्प्लीट आहे. राहिलं कोण? BeF2. BeF2 बघा, मी हे प्रूफ पण करून दाखवते. Be, इकडे एक F, इकडे एक F. फ्लोरीनचं ऑक्टेट कम्प्लीट आहे, कारण त्याच्या आउटर मोस्ट मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात आणि एक बॉन्ड बनवला, ऑक्टेट कम्प्लीट. तसंच या फ्लोरीनचं पण ऑक्टेट कम्प्लीट आहे. पण बेरिलियमच्या आउटर मोस्ट मध्ये जर बघितलं तर 1, 2, 3, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत फक्त, ऑक्टेट इनकम्प्लीट आहे त्याचं. ऑप्शन नंबर D. व्हॉट इज द फॉर्मल चार्ज ऑन कार्बन इन द फॉलोइंग लेविस स्ट्रक्चर? कार्बनची कॅपॅसिटी किती आहे? 4 बॉन्ड बनवायची. बनवले 4 बॉन्ड, 1, 2, 3, 4. येस, म्हणजे फुलफिल्ड. तर फॉर्मल चार्ज डायरेक्टली काय टिक करणार आतापासून तुम्ही? 0. डन. नेक्स्ट, फाइंड द फॉर्मल चार्ज ऑन नायट्रोजन इन द फॉलोइंग लेविस स्ट्रक्चर. सो फॉर्मल चार्ज वरती भरपूर क्वेश्चन आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. नायट्रोजनची किती कॅपॅसिटी असते बॉन्ड बनवण्याची? तर नायट्रोजन स्वतःच्या डोक्यावरती एक लोन पेअर ठेवून 3 बॉन्ड पेअर बनवण्याचं ट्राय करतो. मग आपण बघूया तसं केलं का त्याने. बघा, एक लोन पेअर पण आहे आणि 1, 2, 3 बॉन्ड पण आहेत. अगेन फॉर्मल चार्ज काय येणार आहे? 0. फॉर्म्युलाने सॉल्व्ह करायचं असेल तर फॉर्मल चार्ज इज इक्वल्स टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन मायनस बॉन्डेड इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात? नायट्रोजनच्या आउटर मोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? एक लोन पेअर, एक लोन पेअर. मग इलेक्ट्रॉन्स किती झाले ते? 2. मायनस बॉन्ड किती बनवतो तो? 3. मग इलेक्ट्रॉन्स किती असणार? 6 डिवायडेड बाय 2. 5 minus 2 is 3 and 6 by 2 is also 3. So 3 minus 3, again 0 answer आला. Next, identify geometry of SiCl4. Si आणि त्याने 4 बॉन्ड बनवले. Cl4 आहे ना, कार्बनच्या फॅमिलीला बिलॉंग करत असेल तर पक्का टेट्राहेड्रल स्ट्रक्चर बनवेल. ऑक्टाहेड्रल, टेट्राहेड्रल. ऑप्शन नंबर बी ला टिक करा. CCl4 जसं आहे, CH4 जसं आहे, तर कार्बनच्या खालीच कोण आहे? सिलिकॉन. सो त्याने 4 बॉन्ड बनवले तरी तो देखील टेट्राहेड्रल असणार. नेक्स्ट MCQ, क्वेश्चन नंबर 22. विच अमंग द फॉलोइंग पेयर्स ऑफ मॉलिक्यूल हॅव सेम शेप अँड नंबर ऑफ लोन पेयर्स ऑफ इलेक्ट्रॉन? पहिला तर आपण नंबर ऑफ लोन पेयर्स चेक करूया. सल्फर डायऑक्साइड अँड काय लिहिलेलं आहे? O3 लिहिलेलं आहे. नंबर ऑफ लोन पेअर कसं काउंट करायचं? सल्फर आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत? त्याच्या 6. 1, 2, 3, 4, 5, 6. ऑक्सिजन सोबत त्याने बॉन्ड बनवला आणि ऑक्सिजन किती बॉन्ड बनवतो? 2, म्हणजे डबल बॉन्ड O. तर मला डोक्यावरती दिसायला लागली आता एक लोन पेअर. O3चं स्ट्रक्चर बघूया. ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट मध्ये पण किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. 2 ऑक्सिजन सोबत काय बनवलं असणार आहे त्याने? परत डबल बॉन्ड. पण ओझोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये आपण इथे सिंगल बॉन्ड करतो आणि त्याच्यावरती देतो फॉर्मल चार्ज. या ऑक्सिजनने कॅपॅसिटी पेक्षा कमी बॉन्ड बनवला मायनस आणि याने जास्त बनवला म्हणून प्लस. याने जास्त बनवला म्हणून प्लस. पुढे बी
दिलेला आहे SO2 मी ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. अँड अमोनिया NH3 आताच डिस्कस केलेलं आपण. नायट्रोजनच्या डोक्यावर एक लोन पेर असते आणि त्याला 3 बॉन्ड बनवायला आवडतात. मग आता चेक करा SO2 आणि अमोनिया. SO2 चं स्ट्रक्चर परत ड्रॉ करते, असं बेंट आहे विथ लोन पेर. हे सेम आहे का? नाहीये. सी ऑप्शन कडे जाऊया आपण. वॉटर अँड PCl3. वॉटरचं स्ट्रक्चर माहितीये तुम्हाला, अगेन बेंट असतं आणि ऑक्सिजन कडे असतात 2 लोन पेर 2 बॉन्ड पेर. पुढे PCl3 काय असणार आहे? 1 लोन पेर 3 बॉन्ड पेर. अगेन नाही. नेक्स्ट ऑप्शन नंबर डी बघूया. SO2 तो पण नाहीये, बघूनच समजतं. SO2 आणि कोण आहे? SF4 1 2 3 4 5 6 आणि त्याने 4 बॉन्ड बनवलेत आणि 1 लोन पेर आहे. 4 बॉन्ड बनवणार आहे तो आणि काय आहे? 1 लोन पेर. सो इथे तर मी प्रॉपर स्ट्रक्चर नाही काढलेलं, हे तर मी फक्त काय काढलं? रफ स्केच. पण मला बघून समजतंय हे पण मॅच करत नाही. सो ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. सेंट्रल ऍटम वरती 1 लोन पेर पाहिजे आहे. आणि काय होणार आहे रे? हा बॉन्ड जर तुम्ही बनवला तरी चालतं, कारण रेझोनन्स मध्ये एक टाइमला हा बॉन्ड बनतो, पण तेव्हा आपण चार्जेस लिहित नाहीये. सो स्ट्रक्चर SO2 आणि ओझोनचं सेम आहे. ए ऑप्शनला टिक करायचं होतं. वन शॉट पाहिला ना, कितीतरी क्वेश्चन्स केलेत म्हणून हे थोडं फास्ट केलं. क्वेश्चन नंबर 23. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल हॅज नो लोन पेर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन सेंट्रल ऍटम? SO2 कडे तर लोन पेर आहे, आत्ताच बघितलं आपण. SF6 सल्फरच्या आउटर मोस्ट मध्ये ऑलरेडी 6 इलेक्ट्रॉन असतात आणि 6च्या 6 बॉन्ड पेर बनले तर नो लोन पेर. कॉमन सेन्स आहे, जनरल लॉजिक आहे. नायट्रोजन वरती आत्ताच बघितलं काय असणार आहे? 1 लोन पेर. आणि SF4 म्हणजे या कॅटेगरीचा मॉलिक्यूल होता, त्याच्यावरती पण काय दिसते? 1 लोन पेर. बी ला टिक करा. अरे बघा, सल्फरच्या आउटर मोस्ट मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, 6च्या 6 फ्लोरीनने बॉन्ड बनवले, मग लोन पेर उरणार कुठून? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. व्हॉट इज द शेप ऑफ AB4E टाइप ऑफ मॉलिक्यूल अकॉर्डिंग टू VSEPR? शेप विचारलेला आहे. शेप म्हणजे तुम्ही लोन पेरला हाईड करायचं असतं. लोन पेर इज हिडन. लोन पेर आपल्याला दिसणार नाहीये. AB4E where E stands for लोन पेर. E म्हणजे काय असतो इथे? लोन पेर. आणि बी म्हणजे काय? ऍटम्स आहेत. मग याचा अर्थ ए नी 4 बॉन्ड बनवले. हायब्रिडायझेशन साठी कसं फाइंड करतो आपण? लोन पेर प्लस बॉन्ड पेर, ते पण सिग्मा. लोन पेर किती येणार? E1 आहे. 4 ऍटम आहेत म्हणजे 4 बॉन्ड बनले असणार. आन्सर आलं 5. 5 मध्ये तुम्ही त्याचे 2 भाग करता. 2 3 इकडे 2च लिहायचं ऑलवेज. 3 म्हणजे काय आलं? ट्रायगोनल. आणि 2 म्हणजे काय आलं? बाय पिरॅमिडल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल हा शेप नाहीये, ही ज्योमेट्री आहे. दिस इज ज्योमेट्री, कारण याच्यामध्ये लोन पेर इन्क्लुडेड आहे. पण मी आधी हे ड्रॉ करून घेणार. ऍटम ए आहे, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल ज्योमेट्री आहे आणि लोन पेर विल ऑक्युपाय इक्वेटोरियल पोझिशन. जेव्हा ट्रायगोनल बाय पिरॅमिडल आहे, लोन पेर इथे जाते आणि बाकीचे जे ऍटम्स आहेत रिमेनिंग पोझिशनला जातात. सो हे सीसॉ शेप दिसतोय तुम्हाला? येस, दिस इज सीसॉ शेप. ऑप्शन नंबर ए ला टिक करायचं आहे. व्हॉट इज द ज्योमेट्री ऑफ PCl5 मॉलिक्यूल ऍज पर VSEPR? ज्योमेट्री विचारलेलं आहे. ज्योमेट्री P आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? त्याच्या 5 आणि 5च्या 5 बॉन्ड बनलेत, बरोबर ना? मग परत हायब्रिडायझेशन इज इक्वल्स टू लोन पेर प्लस बॉन्ड पेर. लोन पेर किती असणार आहे त्या केसमध्ये? 0 आणि बॉन्ड पेर किती आहेत? 5. म्हणजे परत आन्सर 5 आलं तर तुम्ही 2 पार्ट्स करणार, एक साइडला 2 एक साइडला 3 आणि ज्योमेट्री काय येणार आहे? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल हे शिफ्टचे क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे, कारण मुलाला त्याच प्रोसेस थ्रू जायला लागलं पाहिजे टू टिक द ऑप्शन. इतकी काळजी त्यांनी शिफ्टच्या क्वेश्चन्स मध्ये घेतली जाते. नेक्स्ट जाऊ आपण आता. आयडेंटिफाय मॉलिक्यूल अंडरगोइंग sp हायब्रिडायझेशन. sp हायब्रिडायझेशन साठी ट्रिपल बॉन्ड असला पाहिजे. C2H4
याच्यामध्ये हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp2 विचारला कोणतं? sp, सो कट करा. वॉटर 2 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर, हायब्रिडायझेशन sp3. मिथेन 4 बॉन्ड पेअर sp3 आणि C2H2 ऍसिटिलीन, हायब्रिडायझेशन sp. ऑप्शन नंबर डी ला टिक करा. 24 द हायब्रिडायझेशन अँड जॉमेट्री ऑफ बोरॉन ट्रायफ्लोराइड. बोरॉन ट्रायफ्लोराइड म्हणजेच कोण आहे? BF3. BF3. सो बोरॉन 3 फ्लोरीन आहेत जे की आपण ट्रायगोनल प्लेनार लावतो. लोन पेअर नाहीये ना बोरॉनकडे. लोन पेअर नसेल तर नो रिपल्शन, ट्रायगोनल प्लेनार मध्ये राहणार आहे ते. हायब्रिडायझेशन 1 2 3 3 बॉन्ड आहेत sp2 आणि ट्रायगोनल प्लेनार. sp2 वाला एकच ऑप्शन आहे, सो ट्रायगोनल प्लेनारला टिक केलं. आयडेंटिफाय मॉलिक्यूल फ्रॉम द फॉलोइंग दॅट डज नॉट इन्व्हॉल्व sp3 हायब्रिडायझेशन. मिथेन sp3 आहे, वॉटर sp3 आहे, अमोनिया sp3 आहे, C2H2 sp हायब्रिडायझेशन असतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन O2 मॉलिक्यूल. हा क्वेश्चन थिअरी क्वेश्चन असल्यासारखं तुम्हाला लक्षात असला पाहिजे. ऑक्सिजन मध्ये एमओटी ड्रॉ केल्यानंतर 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स येतात. मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करून पहा. इकडे एक ऑक्सिजन लिहायचा, इकडे एक ऑक्सिजन लिहायचा. 1s2 2s2 2p किती असणार आहेत त्याच्यामध्ये? ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 8. सो 2 2 4 झाले, p मध्ये पण 4. 1s2 2s2 2p मध्ये 4 इलेक्ट्रॉन. बाकीचा पार्ट तर तुम्हाला माहिती आहे. पहिला तुम्ही काय ड्रॉ करता रे? 1s2, इकडचा पण 1s2. एक ड्रॉ करायचं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, एक ड्रॉ करायचं अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. याच्यामध्ये 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, याच्यामध्ये 2 आहेत. हे 4 इलेक्ट्रॉन इथे भरत जायचे. 1 2 3 4. परत तुम्ही ड्रॉ करणारे 2s2 2s2, इकडे पण ड्रॉ करायचा 2s2. हा 2s2 बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग. जो खाली असतो तो कोण असतो? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. वर असतो तो अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. खाली असतो तो बॉन्डिंग, वरती असतो तो अँटी बॉन्डिंग. 2s2 मध्ये पण 2 इलेक्ट्रॉन, इकडे पण 2 इलेक्ट्रॉन. फिल करा 1 2 3 4. पुढे चला आता, हे इम्पॉर्टंट आहे, याच्यासाठी एक्सप्लेन केलं. 2p4. सो p आपण असं ड्रॉ करतो 2p4. इकडे पण ड्रॉ केलं 2p4. याची हिंट काय असते तर नायट्रोजन पर्यंत 21 21 गणपती बाप्पा मोरया 21 21 आणि ऑक्सिजन आणि त्याच्या पुढे 12 21. त्याचं मिनिंग काय आहे? जेव्हा ऑक्सिजनचं पी ओव्हरलॅपिंग होईल 12 21 करायचंय तुम्हाला, बरोबर. नायट्रोजन पर्यंत 21 21, त्याच्यानंतर पुढे 12 21. 12 21 म्हणजे काय? एक ऑर्बिटल इथे आणि मग 2 1 2 1 2. आधी खाली 1 ड्रॉ करायचा आणि मग 2, आणि वरती पहिला 2 ड्रॉ करायचे आणि मग 1 ड्रॉ करायचं. हे समजलं? आता p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स म्हटलेले आहेत? 4. 1 2 3 4. इथे पण 1 2 3 4. टोटल 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. फिल करा 1 2 3 4 5 6 7 8. मग अनपेड इलेक्ट्रॉन्स किती झाले या केसमध्ये? अनपेड इलेक्ट्रॉन 2 झाले. हे आता ड्रॉ करत बसणार आहे का प्रत्येक वेळी तुम्ही? नाही. तुम्हाला माहित पाहिजे ऑक्सिजन असेल तर तो पॅरामॅग्नेटिक आहे, बिकॉज त्याच्याकडे 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर ऑफ F2 मॉलिक्यूल. आता एमओटी ड्रॉ करत बसायचं नाही. F2 मॉलिक्यूल आपल्याला माहिती आहे F सिंगल बॉन्ड F. मग बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय? व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर? नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन 2 ऍटम्स. जे विचारले 2 ऍटम्स, किती बॉन्ड बनवले त्या 2 ऍटम्सने? मध्ये एक बॉन्ड बनवलाय, तर बॉन्ड ऑर्डर काय झाली त्याची? 1. बॉन्ड ऑर्डर काय झाली? 1. समजा तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर ऑफ N2, तर नायट्रोजन सोबत ट्रिपल बॉन्ड बनवतो.
जर तुम्हाला विचारलं बॉन्ड ऑर्डर ऑफ O2 तर ऑक्सिजन ऑक्सिजन सोबत डबल बॉन्ड बनवतो, कार्बन मोनॉक्साइड C ट्रिपल बॉन्ड O असतो. तो दोन ऍटम्सच्या मध्ये किती बॉन्ड आहेत त्यालाच काय म्हणतात, BO बॉन्ड ऑर्डर. व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर ऑफ CO? आत्ताच डिस्कस केलं आपण 3.